पालेभाज्यांचे औषधी गुणधर्म. पहिला, कोथिंबीर उष्णता कमी करणारे पित्तनाशक असते, हृदयरोगावर अतिशय उपयुक्त आहे. 2. कडुलिंब पित्तनाशक कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. 3. पालक मूत्रसंस्था पचनसंस्था यांच्या आतील सुजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारे आहे. 4. माठ हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्ल्यावर शौचालय साफ होते. 5. चाकवत ही पचनास सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. 6. हदगा खोकला पित्त ही ताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे 2 थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रात आंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. 7. अळू याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरीराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून 2-3 वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होतो. 8. आंबाडी मिरपूड व साखर यांच्याबरोबर आंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. 9. घोळ मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. 10. टाकळा सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्ल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपणा कमी करण्यास उपयुक्त आहे. 11. मायाळू अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस अंगाला चोळल्यास पित्त कमी होते. लहान मुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानांचा रस चमचाभर देतात. 12. तांदूळजा बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयुक्त ठरते. 13. मेथी सारवक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातधारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात त्याचा उपयोग केला जातो. दूध वाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. 14. शेपू वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. 15. शेवगा ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व हृदयाभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. 16. सॅलड या भाजीमध्ये लेसिथिन नावाचे द्रव असते. मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणाऱ्यांनी नियमित सॅलड खावे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. वरील टिप्स महत्त्वपूर्ण किंवा उपयुक्त वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.